जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आणि आपली आता सकाळी सगळ्यात पहिली मील आहे, तर सगळ्यात पहिले जाऊ द्या। आणि काम आता काही दिवसापासून बंद बी आहे ना, आपलं डाऊन आहे, म्हणजे बरसातमध्ये लय काम डाऊन राहते। तर त्याच्या हिशोबाने आपण आता घरीच आहे। हप्त्यातून एक वेळा काम लागू राहिलं, कधी लागते नाही ते नाही लागत। बरसाचे 3 महिने लय भारी जाते रे भाऊ मित्रांनो। तर आपण सगळ्यात पहिले आता सकाळी उठल्याबरोबर आपण आता ओट्स बनवू। ओट्स दाखवतो मी तुम्हाला। तर मी इथं दूध घेतलं आहे, याच्यात दूध आहे। आणि आता ओट्स दुधात टाकून देऊ। ओट्स आहे आणि हे मिल माई मेन आहे। मी सांगतो हर वेळेस, कारण की सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिले चांगलीवाली मेल खा। नाही तर लोक काय करते, चाय पिते। चायपासून सुरुवात करते, चायपासून सुरुवात करू नका मित्रांनो, कारण की तुमची 8 घंट्यापासून बॉडी उपाशी आहे। तर त्या हिशोबाने तुम्ही सगळ्यात पहिली मील हेल्दी खा। चाय बंद करून टाका, कारण की याच्यापासून लय साऱ्या बिमाऱ्या होऊन राहिल्या। आणि आपल्या महाराष्ट्रात नाही, पुऱ्या इंडियात पुऱ्या बिमारी हेच आहे, सकाळी उठल्याबरोबर लोक चाय पिते। सगळ्याचे पाहून घ्या, हे मोठे मोठे फॅट निघाले, पोट निघालं, त्याच्यापासून सावधान आणि बिमारीपासून सावधान। मी कालच एका जणाला भेटलो, तर त्यांना भेटलो तर ते म्हणे, यार माझे पोट लय भयंकर निघून राहिलं म्हणे बाहेर। आणि त्याला हेच सांगितलं मी ना, चाय बंद करा, गोड खाणं बंद करून टाका। आणि त्याचं वय किती माहिती आहे का? 40। माझे वय 33। म्हटलं 7 वर्षांनी मोठे आहे, पण बिमारीचं सोंग घेऊन राहिले म्हटलं तुम्ही। एकदम त्याने मनावर घेऊन घेतलं आणि ते म्हणे नाही, उद्यापासून तुम्ही आता ट्राय करीन म्हणे। तर चला, तुम्ही पण आता नक्कीच आपल्या डाएटमध्ये चांगली फॉलो करा आणि हे गोड खाणं बंद करून टाका, ज्याच्यापासून बिमारी होती। तर आता ही मील जेव्हा बनवू आपण तेव्हा भेटू तुम्हाला। तर मित्रांनो, आपली मील झाली तयार। आणि आता मील आहे आपली ओट्स। ही मील आहे, डेली सांगतो मी, ही मील मेन आहे। तर ही मील कधीच मिस नाही करायची, हे खायची म्हणजे खायची। तर आपण आता हे मील खाऊ। आणि लय जणाले माहीत नाही अजून हे कशापासून बनते। हे बनते गव्हापासून, गव्हाची राहते। अगर तुम्ही एका किराणा दुकानात गेले, तिथं म्हटलं तुम्ही ओट्स, तर ओट्स भेटून जाईल तुम्हाला। चला, आता हे मील खातो मी आणि भेटू मग तुम्हाला आपल्या डेलीच्या रुटीनमध्ये। मित्रांनो, आपण आता आपली मील बनवू। हे आहे आपली दुसरी मील। आणि मी आज ही माझी मील आहे। इथं मी कांदे, टमाटा आणि शिमला मिरची हे आहे। आणि त्याच्यानंतर आपली हे मूग याच्यात बनवीन मी। तर आता हे माझीवाली मील आहे लंच। तर आपण आता हे बनवू। याच्यासंग पोळी आहे किंवा भात आणि एक काकडी म्हणजे फायबर। तर आता हे प्रोटीन कार्बचा स्रोत आहे आणि हे बनवून सगळ्या मस्त बड्यापैकी खाऊ। तर तुम्हाला आता दाखवीन मी हे बनल्यावर कशी बनते आणि किती टेस्टी बनते आणि याच्यात काय काय टाकलं ते पण सांगणार मी। तर आखरीपर्यंत राहा, माझं म्हणणं एवढंच आहे। आणि बॉडी बिल्डिंगला जो बॉडी बिल्डर राहते त्याला किती मेहनत करायला लागते फक्त त्यालाच माहीत राहते। जे बाकीचे लोक राहते त्याला फक्त बॉडी दिसते, त्याच्या मागं किती स्ट्रगल करावं लागते हे फक्त बॉडी बिल्डरला माहीत राहते। कारण की याची अर्धी बॉडी किचनमध्ये बनते, त्याच्यानंतर मग हे जिममध्ये बनते। आपल्याला एवढं खावं लागेल तेव्हाच आपली बॉडी बनेल। तर चला, काही नाही, माझं म्हणणं एवढंच आहे। तुम्हाला सांगून सन्या, फक्त स्ट्रगल करा लाईफमध्ये, तुम्हाला तुमचं जे यश आहे तुम्हाला भेटत राहील। आणि माझं इकडे कांदे जळून जाईल तुम्हाला सांगता। तर कांदे बिने जळले पाहिजे आणि तुमच्यासंग बोलणं बी झालं पाहिजे। थोडेसे कांदे लाल झाले का म्हणजे आपलं रेडी होऊन जाईल। जास्ती नाही, 15 मिनटात बनून जाते माझी मील आज ही। चला, तर मित्रांनो, आपली मील झाली रेडी। आता आपली मील कशी झाली, जबरदस्त झाली आहे। तर हे आहे ते मोठ नाही आहे, मूग आहे। ते मूगले आज बनवलं मी। ऑइल जरासं बिना टाकल्याचं, कांदा आणि त्याच्यात टमाटा, शिमला मिरची आणि हळद, मीठ, बस एवढंच टाकलं आहे मी। आणि फायबरसाठी मी काकडी घेतली आणि हे काप्स आहे म्हणजेच राईस, हे कापचा स्रोत आहे। तो आपला काप्स प्रोटीन पुरी कंप्लीट मील आहे लंच। तर हे आपण आता जेवण करू बड्यापैकी। याच्या बाद आपण 1 घंटा 2 घंटे झोपू, त्याच्यानंतर आपण संध्याकाळची मील घेऊ। तर आपण आखरीपर्यंत राहा आणि त्याच्या बाद तुम्हाला समजेल का बॉडी बिल्डिंगसाठी काय काय खावं लागते। आणि त्याच्यात हे जाऊ दे, आपण मेन मी तर पहिले नॉनव्हेज वगैरे खात जाऊ, पण आता श्रावणचे आहे ना, मी बंद केलं आहे। आणि श्रावण लागल्याच्या नंतर गणपती येते, मग दुर्गादेव येते आणि माझ्या घरी महालक्ष्मी बसते। तर मी बंद करून टाकलं सध्या। 1 महिना अजून श्रावण झाल्याच्या बाद आता महालक्ष्मी येते, त्याच्या बाद गणपती, मग दुर्गादेव, मग कशाला खायचं आपण? एवढे जण आपल्या घरचे पाळते, तर मग आपल्याला प्रोटीनसाठी आपण कुठून बी काही करू शकतो।
प्रोटीन आपल्याला मूगमधून बी भेटते, तर आपण तिथून बी कंप्लीट करू. बाकी काही नाही, एवढंच म्हणतो मी. आता हे मिल खाऊन आता नंतर भेटतो तुम्हाला 2 घंटे आराम झाल्यावर दोस्त. चला आता जेवण करू बढियापैकी. तर मित्रांनो आता आपली झोप झालेली आहे. आता जो आपण जिममध्ये फ्रेश होऊन बढियापैकी. चला उठू, फ्रेश होऊ आणि आपली मिल येऊ. तर मित्रांनो आपण आता फ्रेश झालेलो आहे आणि आता मिल येऊ आपली. तर मिलमध्ये आपले 3 केळं आणि दही. दहीचं हे दही काम करते आपलं काप्स आणि प्रोटीन दोन्ही पण भेटते. याच्यात केळं बी तेच काम करते आपलं. तर आता आपण मस्त बढियापैकी खाऊ आपली मिल. म्हणजे हे इला होते पुरा अर्धा घंट्यात आपलं डायजेशन होऊन जाते आणि त्याच्यानंतर आपण जिममध्ये जाऊन बढियापैकी वर्कआउट करू, आपला शोल्डरचा वर्कआउट. चला आता मित्रांनो आता हे मिल आपली खतम करू. लय भारी जाते भाऊ, तुम्हाला दाखवणं म्हणजे लय कठीण आहे. तर मित्रांनो झाली आपली तयारी. आता मिल बी खाल्ली आणि आपली बॅग बी रेडी झाली. आणि आपली बॅग आहे आणि ह्या बॅगमध्ये बेल्ट आहे, अजून हाताचा बेल्ट आहे, आपलं प्रोटीन आहे, पाण्याची बॉटल आहे, त्याच्या बाद आपलं केळं आहे, म्हणजे वर्कआउट झाल्याच्यानंतर आपण केळं खातो. अजून काहीतरी विसरून राहिलो मी. तर हां, हे आहे JNCचे बार प्रोटीन आणि याच्यात आहे 10 ग्राम प्रोटीन. मेन म्हणजे खासियत काय, आपल्याला तर गोड खायची क्रेविंग होऊन आली तर आपण हे खाऊ शकतो. म्हणजे आपली गोडची क्रेविंग बी भेटून जाते आणि 10 ग्राम प्रोटीन बी भेटून जाते. एकाच काममध्ये 2 काम. तर चला, एक माझ्यासाठी एक रमणसाठी दोघांनी घेऊन घेतो हे. आणि तुम्हाला पण पाहिजे नसेल तर माझ्या कुपन कोड यूज करा. JNC सेटवर जा आणि माझा कुपन कोड यूज करायला विसरू नका, कारण की त्याच्यात आपल्याला डिस्काउंट भेटेल. तर माझा कुपन कोड आहे रोशन JNC. जा पटकन आणि लवकर घ्या. आणि मी पण आता जातो जिममध्ये. चाललो आपण आता जिमसाठी मित्रांनो. आणि हे माझं गाव आहे, गावाच्या बाहेर निघालेलं आहे आणि इथून 5 मिनटाचा रस्ता आहे. 5 मिनटात आपण जिममध्ये पोहोचू. आपण चला आता जिममध्ये वर्कआउट करताना भेटू आपण तुम्हाला. मित्रांनो शोल्डर वर्कआउट चालू आहे आपलं. एवढं भयंकर पंप झाले आहे काही सांगू नाही शकत, कारण की खाली बी बसताना असं वाटलं तर मारून राहिला आहे. शोल्डर पंप घ्या, ती भयंकर झाले पंप, पुरे 3D शोल्डर है ना. तो वर्कआउट विचार करून घ्या किती भयंकर. आणि असा वर्कआउट करायला लागते डाएट खाल्ल्यावर, तेव्हा मजा येते. चला आता वर्कआउट कंटिन्यू करू. मित्रांनो आपला वर्कआउट खतम झालेला आहे आणि एवढा जबरदस्त झाला वर्कआउट. शोल्डरचा वर्कआउट केला होता, लय जबरदस्त फॉर्म आला होता. आता आहे मसल रिकव्हरीची बारी. तर रिकव्हरीसाठी आपण घेऊ आता वे प्रोटीन. हे आहे JNCचं वे प्रोटीन. आणि मेन म्हणजे सगळ्यात मोठा गोष्ट म्हटलं तर आता तर सगळ्यात आता ऑफर चालू आहे. आणि ऑफर बी एवढा भयंकर येणार आहे, 60% ऑफ, म्हणजे अर्धेपेक्षा बी जास्त. तर लवकर जा. आणि याची सेल काही गॅरंटी नाही किती दिवस राहणार आहे. तर पटकन जा JNCच्या साईडवर. आपले क्रिएटिन, प्रोटीन, मल्टीव्हिटॅमिन, फिशर जे पण याच्या घेऊन घ्या. आणि 60% ऑफ पेट्रोल आहे मित्रांनो. अगर याच्यात तुम्हाला डिस्काउंट पाहिजे नसेल अजून तर माझ्या कुपन कोड आहे रोशन JNC, ज्याच्यापासून अजून तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट भेटेल. तर लवकर जा आणि पटकन घेऊन घ्या. आता मी तर देतो आपला वे प्रोटीन. तर मी पण आपला ऑर्डर करून घेतलं आहे. आपल्या महिन्याचं जो बी स्टॉक पाहिजे आपल्याला तुम्ही पण करा आणि एन्जॉय करू आपला वे प्रोटीन. तर मित्रांनो आपण आता घरी आलो आहे. आपला वर्कआउट 1 नंबर झाला. तर तुम्ही पाहिलाच आहे कसा वर्कआउट झाला आहे. आणि शोल्डर तर लय जबरदस्त फॉर्म झाले. आणि आता रात्रीची वाजले 10 आणि आता आपण सगळ्यात पहिले जेवण करू. आणि घरी मस्त आलूची भाजी गेलेली आहे, भात आणि पोळी. तर आता हे जेवण करू आणि त्याच्यानंतर आपला ब्लॉग आपण इथंच एंड करू. भेटू त्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जय महाराष्ट्र.